शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की साधारणपणे उत्तर भारतामध्ये WD आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असं काहीतरी वातावरण राहण्याची शक्यता आहे. जर या दोन्ही सिस्टम एकाच वेळेस बनल्या आणि तीव्र असल्या तर यामध्ये ट्रफ लाईन तयार होते आणि त्याचा मध्य भारतावर परिणाम होतो. असं काही जानेवारीत होईल का, यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण दोन्ही बाजूने जर सिस्टम असतील तर ट्रफ बनून मध्य भारतावर पाऊस होण्याची शक्यता वाढत असते. आपण बघतो की 27 तारखेला म्हणजे आज कालच भारतीय हवामान खात्याकडून अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट तर उत्तर प्रदेशला रेड अलर्ट हा थंडी आणि धुक्यासंदर्भात दिलेला आहे. या ठिकाणी घना कोरा म्हणजेच दाट धुके मोठ्या प्रमाणात असून सिव्हिअर म्हणजे काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. कारण 10 मीटरवरील पुढचंही काही दिसत नाही आणि अशा परिस्थितीत गाड्या चालवणं धोक्याचं असतं. पिकांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे एकूणच जीवनमान हे अस्थिर होण्याची शक्यता असते. या बाबी आपण या ठिकाणी बघतो. ओरिसा, झारखंड, पूर्वेकडील आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुके आहे. मध्य भारतावर याचा परिणाम कमी असल्यामुळे महाराष्ट्रात धुक्याचा प्रभाव नाही आहे. पुढील 48 तासामध्ये यावर विशेष परिणाम होणार नाही. म्हणजेच धुक्याचा प्रभाव आणि थंडीचा प्रभाव या राज्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. -8 पर्यंत उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडी गेलेली आहे. तर जवळपास बऱ्याच भागामध्ये 6 ते 12 दरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडी आहे. काही ठिकाणी 12 ते 14 देखील थंडी आहे. पण महाराष्ट्रात अतिशय हलक्या स्वरूपाची सौम्य थंडी आहे. जसं जसं आपण उत्तरेला जाऊ तसं आपल्याला थंडीचं प्रमाण वाढताना दिसते. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस म्हणजे जवळपास 30-31 तारखेपर्यंत दाट धुक्याचा प्रभाव आणि थंडी उत्तर प्रदेशमध्ये कहर करेल असाच अंदाज जाहीर केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघतो की जशाही पद्धतीने आपण उत्तर प्रदेशमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये प्रवास करतो तर आपल्याला पुढील काही अंतरावरचं दिसत नाही आहे आणि त्यामुळे अचानकपणे समोरून येणाऱ्या गाड्यांचा आघात होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहेत. विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रामध्येही बऱ्यापैकी थंडी आहे, परंतु कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर थंडीचं प्रमाण थोडं सध्या कमी दाखवण्यात आलं आहे. मात्र मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे आणि हा कायम राहण्याची शक्यता पुढील 2-3 दिवस आहे. साधारण 30 तारखेनंतर काही दिवस ही थंडी कमी होण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीपासून आपली सुटका होईल 5 जानेवारीपर्यंत. म्हणजे साधारण 30-31 आणि 5 जानेवारीपर्यंत पुढे थंडी कमी होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आपण GFS तसा धावता अंदाज घेतो. आपल्याला उत्तर भारतामध्ये एखादा WD आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती आहे. साधारणपणे आपण 1 जानेवारीचं जर वातावरण बघितलं तर आपल्याला केरळमध्ये, दक्षिण कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये पाऊस दिसणार आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या काही 4 राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची किंवा गारपिटीचा प्रभाव, बर्फवृष्टीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आणि हा प्रभाव साधारण पहिल्या आठवड्यात आहे आणि थोडं कालपासून 3, 4 आणि 5 तारखेला थोडं विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता मॉडेल दाखवू लागलं आहे.
परंतु JFS मॉडेलच्या अंदाजामध्ये पुढे काय बदल होतो आपण हेही बघणार आहोत. तसा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव कमी आहे. मात्र मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वातावरण बदलू शकतं असा एक अंदाज आहे आणि बऱ्याच राज्यांमध्ये गारपिटीचा संभव आहे. आपल्यासाठी मे महिन्याचा अंदाज महत्त्वाचा असतो. मे महिन्यात यावर्षी देखील पावसाची शक्यता आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत या पावसाचा प्रभाव राहण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर या दृष्टीने आपल्याला थोडी तयारी करणं आवश्यक आहे. जी पिकं आपली या दरम्यान येतात, कारण आपल्याला याच भागामध्ये यावर्षी एप्रिलमध्येही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल मेसाठी आपल्याला तयार राहणं आवश्यक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपल्याला तसा कमी पावसाचा प्रभाव आहे. मार्चमध्ये थोडा अवकाळी राहू शकतो, परंतु या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण जर बघितलं तर 15 दिवस पुढे अंदाज जेव्हा आपण घेतो तेव्हा राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब या ठिकाणी थोडी गारपीट होणार आहे. आणि उत्तरेकडे बर्फवृष्टी होतेच आहे. पूर्व भारतामध्ये बर्फवृष्टी होते, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाममध्ये. आणि आपण बघतो की थोडं याचा परिणाम केरळ, तामिळनाडूमध्ये देखील होणार आहे. त्याच दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भात होऊ शकते. काही मॉडेल आता विदर्भात पाऊस किंवा गारपिटीचे अंदाज देऊ लागले आहेत, परंतु तो अंदाज अनिश्चित आहे. या मॉडेलचा धावता अंदाज आपण घेत असतो. साधारणपणे काही वातावरणीय बदल कसे होणार आहेत हे आपण थोडक्यात बघत असतो. आणि उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब अशी काही परिस्थिती राहू शकते. आणि थोडं मैदानी भागाकडे हे वातावरण आता राजस्थान, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणाकडे सरकू शकतं, उत्तर प्रदेशकडे असा एक अंदाज येतोय पुढे पुढे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 10°C खाली सुद्धा थंडी जाते आहे, तर काही ठिकाणी ती 15° पासून 10° दरम्यान आहे. त्यामुळे थंडीचा कडाका महाराष्ट्रामध्ये आहेच आहे, परंतु ती विभागवार वेगवेगळ्या पद्धतीने आहे. थंडीचा प्रभाव पुढे वाढत जाण्याची देखील शक्यता आहे. मात्र 30 तारखेनंतर थंडी कमी व्हायला सुरुवात होईल काही दिवसासाठी. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.